हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांच्या चर्चेनंतर जागा वाटप जाहीर होणार। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। शिंदे गटाला शिवसेना पक्ष मिळाल्यानंतरही 50 कोटी रुपयांचा पक्षनिधी काढल्याप्रकरणी समन्स। बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याच्या मंचावर दादाताईंनी एकमेकांकडे बघणंही टाळलं। सुप्रिया सुळेंचा दादांना वगळून सगळ्यांना नमस्कार। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांचा संवाद। मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। बारामतीला नंबर 1 तालुका करणार अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन, तर बारामती पहिल्यापासूनच नंबर 1 सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। नवनीत राणांचा प्रचार करण्याची वेळ आली तर राजकारण सोडू, आनंदराव अडसुळांकडून स्पष्ट। अडसुळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा दावा। खासदार अमोल कोल्हे तुळापूरमधील चालू शासकीय कार्यक्रमातून निघून गेले, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने कार्यक्रमातून निघालो, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। विधानसभेबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत महायुतीच्या बारामतीच्या उमेदवारासाठी काम करणार नाही, शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांचं सूचक वक्तव्य। शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक, अजित पवार अन्याय होऊ देणार नाही विलास लांडेंचं वक्तव्य। तर आढळराव पाटीलही शिरूरमधून लढण्यासाठी इच्छुक। बारामती, कोल्हापूर, पुणे सर्वच ठिकाणी भाजपचं निवडून येणार, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं विधान। तर सुप्रिया सुळे बारामतीतून 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, संजय राऊतांना विश्वास। सगळ्या पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचं आहे का? सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा सेनेची, आम्हीच लढवणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून रामदास कदमांचा भाजपवर निशाणा। महायुतीतल्या संघर्षाची ही सुरुवात, निवडणूक जवळ आली की खरा पिक्चर दिसेल। रामदास कदमांच्या वक्तव्यावरून थोरातांची महायुतीवर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।